Good morning, sir and parents. My name is Atul Chavan. My group member is Samar Survesh and Gayatri More. My project name is vacuum cleaner. व्हॅक्यूम क्लीनर हा साधारणपणे आपल्याला गावात बघायला मिळत नाही, कारण की त्याचा वापर गावाकडे केला जात नाही. शहरी भागात व विदेशात जास्त प्रमाणात हा व्हॅक्यूम क्लीनरचा उपयोग केला जातो, कारण की तिकडे जमीन प्लेन असते व त्या जमिनीवर स्पर्श वगैरे असे घातलेलं असते, म्हणून त्याच्यावर ते काम करते. इकडं आपल्या गावाकडे जमीन प्लेन नसते व खडमूळ किंवा दगड वगैरे असतात, म्हणून इकडे ते काम करत नाही. खराबही होऊ शकते म्हणून जास्त प्रमाणात इकडे वापर करत नाहीत. आपल्या इकडे साधारणपणे झाडू, केरोसिन व खराटा ह्या प्रकारचा वापर केला जातो. ह्या प्रकारच्या साधनांचा वापर केला जातो. म्हणून आम्ही डेमो म्हणून तुम्हाला एक दाखवण्यासाठी होममेड व्हॅक्यूम क्लीनर तयार केला आहे. हे व्हॅक्यूम क्लीनर बनवण्यासाठी आम्हाला आमची सर, पठाण सर आणि आमचे पालक मदत केले आहेत, कारण की जर ते सेल बिल एकमेकाला जर वायर टच बीज झाला, ब्लास्ट बीज झाला, ह्याची दक्षता घेऊन आम्ही पालकांच्या समोर व सरांच्या समोर काम करत होतो. मी आता तुम्हाला हे कसं वर्क करतं हे आता करून दाखवणार आहे. हे अशा प्रकारे काम करते. थँक्यू. ह्या पुढील माहिती समर्थ सुरवसे सांगेल. गुड मॉर्निंग सर अँड पॅरेंट्स. माय नेम इज समर्थ खंडोबा सुरवसे. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे व्हॅक्यूम क्लीनर. इलेक्ट्रिक व्हॅक्यूम क्लीनर कोण तयार केले? इलेक्ट्रिक व्हॅक्यूम क्लीनर जेम्स पॅगलर यांनी तयार केले. तर त्याने कोणात विकले? इलेक्ट्रिक व्हॅक्यूम क्लीनर त्याने विल्यम मोहर यांना विकले. तर इलेक्ट्रिक व्हॅक्यूम क्लीनरचा शोध कोणाला? इलेक्ट्रिक व्हॅक्यूम क्लीनरचा शोध इन्व्हायलिशा टार्सन यांनी 1643 मध्ये प्रयोगशाळेत लावला. ओले व्हॅक्यूम क्लीनर म्हणजे काय? ओले व्हॅक्यूम क्लीनर म्हणजे द्रव स्वरूपात असलेले पाणी ओढते. भारतात व्हॅक्यूम क्लीनरच्या किती कंपन्या आहेत? भारतात व्हॅक्यूम क्लीनरच्या 10 कंपन्या आहेत. तर व्हॅक्यूम क्लीनरचे फायदे काय आहेत? व्हॅक्यूम क्लीनरचे फायदे ओढतो आणि कमी वेळेत जास्त काम होऊन जाते, लवकरात लवकर काम होते, आपल्या वेळेची बचत होते. व्हॅक्यूम क्लीनरचे तोटे काय आहेत? व्हॅक्यूम क्लीनरचे तोटे आपल्या त्यातून व्हॅक्यूम क्लीनर कचरा ओढताना साऊंड वेव्ह आपल्याला त्रासदायक असतो. तर व्हॅक्यूम क्लीनर किती व्हॅक्यूम ओढू शकतो? व्हॅक्यूम क्लीनर सरासरी 100 ते 300 एअर वॅट्स ओढू शकतो. व्हॅक्यूम क्लीनर किती वॅटचा वापरावा? मोठे कार्पेटसाठी 500 ते 3000 वॅटचा वापरावा. व्हॅक्यूम क्लीनर किती व्होल्टेजचा असतो? व्हॅक्यूम क्लीनर तर ते 120 ते 240 व्होल्टेज वापरतो, पण त्याला 230 ते 240 चांगला. तर आपण त्याला व्हॅक्यूम क्लीनर का म्हणतो? व्हॅक्यूम क्लीनर असं म्हणतो की व्हॅक्यूम हा वस्तुसामुग्रीवरून आलेला शब्द आहे आणि क्लीनर म्हणजे स्वच्छ करणे, म्हणून त्याला व्हॅक्यूम क्लीनर म्हणतात. व्हॅक्यूम क्लीनर सर्वात जास्त उपयोग कुठे केला जातो? सर्वात जास्त व्हॅक्यूम क्लीनरचा उपयोग हा कटोर मधल्यावर कार्पेट लोके हे करतात. यापुढे माहिती काहीतरी मोरे देईल. थँक्यू समर्थ. माय नेम इज गायत्री सतीश मोरे. माय प्रोजेक्ट नेम इज व्हॅक्यूम क्लीनर. माय ग्रुप पार्टनर समर्थ सुरवसे अँड दत्तू चव्हाण. व्हॅक्यूम क्लीनर म्हणजे काय? व्हॅक्यूम क्लीनर म्हणजे हे एक लोकप्रिय घरगुती उपकरण आहे जे तुम्हाला विविध ठिकाणावरील घाण आणि धूळ काढून टाकते आणि तुम्हाला तुमचे घर स्वच्छ करून देते. व्हॅक्यूम क्लीनरचा शोध 1901 मध्ये ब्रिटिश अभियंता ह्युबर्ट सेसिल बूथ आणि अमेरिकन शोधक डेव्हिड टी केनी यांनी सक्शन वापरून पॉवर्ड व्हॅक्यूम क्लीनरचा स्वतंत्रपणे शोध लावला. व्हॅक्यूम क्लीनरचा शोध आणि इतिहास. 8 जून 1869 रोजी शिकागोचे शोधक डेल्वेस मॅकॅफी यांनी पहिल्यांदा स्पीपिंग मशीनचे पेटंट घेतले. रक्त साफ करणाऱ्या या उपकरणाचे हे पहिले पेटंट असले तरी ते मोटार चालवणारे व्हॅक्यूम क्लीनर नव्हते. असे म्हटले आहे की मजल्यावरील साफसफाईसाठी यांत्रिक उपाय प्रदान करण्याचा पहिला प्रयत्न इंग्लंडमध्ये 1599 मध्ये सुरू झाला. व्हॅक्यूम क्लीनरच्या अगोदर रक्त भिंतीवर किंवा रेषेवर टांगून तिला स्वच्छ केले जात होते आणि तिला कार्पेट बीटरने वारंवार मारून तितकी घाण बाहेर काढली जात होती. ते शक्य होते. ह्युबर्ट सेसिल बूथ. शोधक ह्युबर्ट सेसिल बूथ यांनी 30 ऑगस्ट 1901 रोजी मोटार चालवलेल्या व्हॅक्यूम क्लीनरचे पेटंट घेतले. बूथने त्याच्या मशीनला घोड्याने काढलेल्या पेट्रोलवर चालणाऱ्या युनिटचे रूप दिले, जे इमारतीच्या बाहेर असलेल्या लांब नळीच्या साहाय्याने स्वच्छ करण्यासाठी ठेवले होते. खिडक्या. त्याच वर्षी बूथने प्रथम त्याचे व्हॅक्युमिंग डिव्हाइस एका रेस्टॉरंटमध्ये दाखवले आणि ते किती चांगले घाण शोषू शकते हे दाखवले.
डायसन व्हॅक्यूम क्लीनर. शोधक जेम्स डायसन यांनी 1983 मध्ये जी फोर्स व्हॅक्यूम क्लीनरचा शोध लावला. हे पहिले बॅगलेस ड्युअल सायक्लोन मशीन होते. आपला शोध उत्पादकांना विकण्यात अयशस्वी झाल्यानंतर डायसनने स्वतःची कंपनी तयार केली आणि त्याला डायसन ड्युअल मार्केटिंग करण्यास सुरुवात केली, जी यूकेमध्ये बनवलेला सर्वात जलद व्हॅक्यूम क्लीनर म्हणून ओळखला जातो. आपल्या इथे व्हॅक्यूम क्लीनर वापरत नाहीत, पण अमेरिकेमध्ये दरवर्षी 40 ते 50 दशलक्ष व्हॅक्यूम क्लीनर विकली जातात. व्हॅक्यूम क्लीनरचा उपयोग घरातील, घराच्या आजूबाजूतील परिसरातील घाण आणि धूळ स्वच्छ करते आणि घरामध्ये फर्निचर, फोटो, मूर्त्या, बेड, गाद्या अशांवरील घाण धूळ काढून टाकते. व्हॅक्यूम क्लीनरचा उद्देश पाळीव प्राण्यांचे केस, लहान मोठे तुकडे शोषून घेते आणि ते काढून टाकते. व्हॅक्यूम क्लीनरचे प्रकार. व्हॅक्यूम क्लीनरचे अनेक प्रकार आहेत, जसे की सरळ व्हॅक्यूम क्लीनर, स्टिक व्हॅक्यूम क्लीनर, हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लीनर, रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर, ड्राय व्हॅक्यूम क्लीनर आणि ओले व्हॅक्यूम क्लीनर असे व्हॅक्यूम क्लीनरचे एकूण 7 प्रकार आहेत. सरळ व्हॅक्यूम क्लीनर तुम्ही घरात वापरू शकता. घरातील घाण धूळ त्याच्याने काढू शकता. व रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर हे तुम्ही हॉटेलमध्ये, कार्यालयात वापरू शकता, कारण की तिथे पदार्थ सांडलेले असते व ते शोषून घेते. आणि ड्राय आणि कोरडे व्हॅक्यूम क्लीनर हे तुम्ही अनेक ठिकाणी वापरू शकता. सांडलेले वल्ले पदार्थ वगैरे शोषून घेते. आणि ओले व्हॅक्यूम क्लीनरमध्ये द्रव पदार्थ असतो. थँक्यू. तुम्हाला प्रश्न किंवा शंका असतील तर विचारू शकता.